नमस्कार मैत्रिणींनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा पुढील आठवडा हा लग्नाचा असणार आहे. परंतु नैना आणि अद्वैतच्या नाही, तर अद्वैत आणि कलाच्या लग्नाचा. मालिकेच्या सुरुवातीपासूनच आपल्याला माहित होतं की आता अद्वैत आणि कलाचं लग्न होईल. परंतु ते कसं होईल हे पाहायला सगळेच खूप एक्साइटेड होते आणि आता तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील आठवड्यात आपण पाहू की अद्वैत आणि कलाचं लग्न होणार. परंतु हे सगळं कसं घडलं, नैना ही कोठे गायब झाली आणि नवरीच्या वेशात डोक्यावर पदर घेऊन कला ही मंडपात कशी आली, तिला पाहिल्यानंतर बाकीच्यांची अद्वैतची रिएक्शन काय असेल, किती मोठ्या गोंधळानंतर हे लग्न होईल, हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात आधी सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि नैना या दोघांच्या लग्नाचे अनेक विधी झालेले असतील. त्यानंतर नैना ही नवरीचे कपडे घालण्यासाठी आपल्या रूममध्ये येईल. तेव्हा राहुल तिला फोन करणार की मी सगळ्यांसमोर येऊन नाही सांगू शकत की माझं तुझ्यावर प्रेम आहे, कुणीच ऐकणार नाही. माझी आई, आबासाहेब, तुझी आई आपल्याला हे लग्न करू देणार नाही, त्यामुळे तुला पळून यावं लागेल. मी लग्नाची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे, आपण मंदिरात लग्न करूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. ही कल्पना नैनाला सुद्धा खूप आवडणार आणि नैना ही लग्न मंडपातून पळून जाईल. जेव्हा कला, संगीता हे सगळे नैनाच्या रूममध्ये येऊन पाहतील तेव्हा नैना तेथे नसणार आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट येईल की नैना ही पळून गेलीये, तिला हे लग्न करायचं नाहीये. तेव्हा सर्वांना जबर धक्का बसेल. आता आपल्या घराण्याची इज्जत राखायची असेल तर नैनाच्या जागी कलालाच अद्वैतशी लग्न करावं लागेल असं सर्वांचं ठरणार. कला सुद्धा आपल्या आईबाबांची, कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी यासाठी तयार होईल आणि ती चक्क नवरीच्या वेशात नवरीचे कपडे घालून लग्न मंडपात येऊन बसेल. पण कोणाला कळू नये यासाठी तिने डोक्यावर पदर घेतलेला असेल. अद्वैतला वाटेल की ही तर नैनाच आहे. तो खूप खुश होईल आणि एकानंतर एक लग्नाचे विधी सुरू होतील. लग्नाचे विधी सुरू असतील तेव्हा कलाच्या मनात खूप चलबिचल सुरू असेल. आपण अद्वैतला फसवतोय, चांदेकरांना फसवतोय, हे चुकीचं आहे, त्यांना सत्य कळायलाच हवं. या विचाराने ती सर्वांना थांबवणार आणि म्हणेल की थांबा, मी नैना नाहीये, मी कला आहे. आणि लग्न मंडपात नवरीच्या वेशात कलाला पाहून सर्वांना जबर धक्काच बसणार. अद्वैत विचारेल की तू येथे कशी, हा सगळा काय पोरखेळ आहे. तेव्हा संगीता आणि कला झालेला सगळा प्रकार सांगतील की नैना ही पळून गेलीये, तिला हे लग्न करायचं नाहीये. तेव्हा अद्वैतचा विश्वासच बसणार नाही. परंतु त्यानंतर सर्वांना हे मानावंच लागेल आणि मग चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी चांदेकरांची सून पळून गेली हे बाहेर कुठेही कळू नये यासाठी चांदेकर कला आणि अद्वैतच्या लग्नासाठी तयार होईल. अद्वैत सुद्धा लग्नासाठी तयार होईल आणि मग कला अद्वैतचं लग्न होईल. परंतु जेव्हा राहुल आणि नैना लग्न करून येतील तेव्हा काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात हे सगळं पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.